शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. आपलं स्वागत आहे जनता न्यूज चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 23 जून 2026 रोजी आज आपण बघणार आहोत सोयाबीन पीक विमा मंजुरी अहवाल. शेतकरी मित्रांनो, शेवटपर्यंत नक्की बघा. आणि शेतकरी मित्रांनो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. आणि आजचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक छोटं मनापासून सांगायचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला, की आपला चॅनल आता हळूहळू पुढे जात असून जवळपास प्रत्येक शेतकरी मित्र आपल्या चॅनलशी जोडला जातोय आणि सबस्क्राईब करत आहे. हे फक्त तुमचं प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया परभणी जिल्ह्यामधील खरीप हंगाम 2024 याचा पूर्ण सोयाबीन पीक विमा मंजुरी अहवाल. हो शेतकरी मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2024चा सोयाबीन विमा मंजुरी अहवाल आज सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, एकूण मंजूर रक्कम आहे 37,45,75,000 रुपये. हो शेतकरी मित्रांनो, आणि एकूण लाभार्थी शेतकरी बघा 36,726 शेतकरी मित्रांनो, म्हणजे एकूण लाभार्थ्यांची शेतकऱ्यांची संख्या 36,726 शेतकरी आहे. प्रभावित क्षेत्र आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर व सोनपेठ तालुक्यातील 5 महसूल मंडळे. शेतकरी मित्रांनो, आता व्हिडिओ लक्षपूर्वक देऊन बघा. शेतकरी मित्रांनो, इथे बघा पार्श्वभूमी आणि सद्यस्थिती म्हणजेच बॅकग्राऊंड अँड स्टेटस. खरीप हंगाम 2024 मधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. कापणीवर प्रयोग क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट आधारित असलेला प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला तब्बल 34,45,75,000 रुपयांचा पीक विमा अखेर मंजूर करण्यात आला आहे. कारण कृषी विभागाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा निधी थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता ज्यांना हा पीक विमा मंजूर झालेला आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे डायरेक्ट ट्रान्सफर करण्यात येईल. आणि शेतकरी मित्रांनो, तांत्रिक प्रक्रिया आहे आता या युद्ध पातळीवर सुरू करण्यात आली आहे. शेतकरी मित्रांनो, आता बघा भौगोलिक व्याप्ती आणि लाभार्थी आकडेवारी. शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ संपूर्ण परभणी जिल्ह्यात नसून भागामध्ये पीक कापणी प्रयोगादरम्यान उत्पादनात मोठी घट आढळून आली होती अशा विशिष्ट मंडळांना देण्यात आला आहे. म्हणजेच बघा शेतकरी मित्रांनो, कारण की ज्या भागामध्ये पीक कापणी म्हणजे प्रयोगादरम्यान उत्पादनात मोठी घट आढळून आली होती अशाच विशिष्ट मंडळांना लाभ मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता बघा घटक आणि तपशील आकडेवारी आपण जाणून घेऊया. मंजूर झालेला जिल्हा कोणता आहे? परभणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये. पात्र तालुके कोणकोणते आहेत? जिंतूर आणि सोनपेठ. एकूण पात्र महसूल मंडळे आहे 5 पात्र मंडळे आहे. आणि एकूण पात्र शेतकरी संख्या आहे 36,726 शेतकरी खातेदार. आणि एकूण वितरित रक्कम आहे शेतकरी मित्रांनो 37,45,75,000 रुपये आहे. शेतकरी मित्रांनो, विमा कंपनीचा आक्षेप आणि कायदेशीर लढा. या पीक विमा मंजुरीचा प्रवास सोपा नव्हता, कारण संबंधित विमा कंपनी ICICI लोंबार्डने खरीप हंगाम 2024 मधील परभणी जिल्ह्यातील सोयाबीनच्या एकूण 63 पीक कापणी प्रयोगावर CCE गंभीर तांत्रिक आक्षेप घेतले होते. कंपनीचा दावा होता की प्रयोग नियमानुसार झालेले नाहीत, ज्यामुळे विमा भरपाईची रक्कम वाढली आहे. यावर खालीलप्रमाणे कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई झाली. शेतकरी मित्रांनो, आता बघा जिल्हास्तरीय सुकाणू समिती डिसेंबर 2024. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीने विमा कंपनीचे सर्व आक्षेप सखोल तपासणीनंतर फेटाळून लावले आणि शेतकऱ्यांची मागणी रास्त ठरवली. राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती अपील. जिल्हा समितीच्या निर्णयाविरोधात विमा कंपनीने राज्य समितीकडे दाद मागितली होती, परंतु कृषी विभागाच्या अचूक पुराव्यामुळे अखेर कंपनीला माघार घ्यावी लागली आणि विमा मंजूर झाला. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना. शेतकऱ्यांनी आपली बँक खात्याशी आधार कार्ड सीडेड बँक अकाउंट लिंक असल्याची खात्री करावी आणि विम्याची रक्कम जमा होताच बँक खात्यावर SMS प्राप्त होईल. तसेच शेतकरी आपल्या जवळच्या महासेवा केंद्रावर जाऊन स्टेटस तपासू शकतात, म्हणजेच सेतू केंद्रामध्ये. शेतकरी मित्रांनो, हा होता आज सोयाबीन पीक विमा मंजुरी अहवाल परभणी जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2024. शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ बघत आहात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी बघत राहा जनता न्यूज. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.